आजी संसार सुखळ झाला जे माये, आजी संसार सुखळ झाला जे माये, दिसले पाय धप्पाशी. तो मज व्हावा, तो मज व्हावा, देववेळा व्हावा पांडुरंग. बाप रखुमा देवीवरून नविसंबे सर्वथा, बाप रखुमा देवीवरून नविसंबे सर्वथा, निवृत्तीने तत्वता सांगितले. तो मज व्हावा, तो मज व्हावा, देववेळा व्हावा पांडुरंग. पांडुरंगा करू प्रथमन, पांडुरंगा करू प्रथमन मन, पांडुरंगा करू प्रथमन मन. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो पवन झालो सरासरी. वचन ऐका कमलापती माझी रंकाचे विनंतर जोडितो. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता, काय त्या वाता मध लावाव्या शुभता. महान योगपीठे चटली मरथा, जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जय अनुसदा वास नामा. जयाचे मुखी सदा नाम कीर्ती, नमस्कार माझा श्रीब्रह्म चैतन्य. ध्यानमूलं गुरुमूर्ते पूजाफलं, गुरुपदं मंत्रफलं, गुरुवाक्य मोक्षमूलं. पुस्तक हे पाया
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आधी संसार सुफळ धनाची माई घेरे पाय झोपाचे तो मज भावा विरोधला भावा पांडुरंग वापर क्षमा देवीवर नदिसंदे सर्वथा गुरुश्री तत्वता सांगितले तू मज भावा विरोधेला भावा पांडुरंग प्रस्तुती सगळीकरिता घेतला भंग विष्णू माऊली ज्ञानेश्वर राजे ज्ञानेश्वर महाराज यांचा आपण ज्यांचं जीवन परिपूर्ण झालंय कृतार्थ जीवन झाल्यानंतर बाहेर पडलेली अमृतवाणी असा माऊलीचा अभंग आपण सेवेकरता घेतलाय. थोडासा तरी अर्थ द्यायचा वाचा कारण काहीतरी कारणाशिवाय आपण एवढी एक काहीतरी निमित्त लागत असतं म्हणून आज या ठिकाणी पवित्र भूमीमध्ये ज्या भूमीमध्ये मोठमोठे गोष्टी होत गेल्या फार पवित्र भूमी आहे संतांची भूमी इथं आता इथे जवळ आंदोलन बाबाजीने 12 वर्ष तपश्चर्या केली कारण एवढी भूमी पवित्र नाही झाली पवित्र ते पूर्ण पावन असो जन्म पवित्र ते पूर्ण पावन तो देश देती हरिके दास जन्म देती संत कुठे अवतराला ते बरं संत कुठे अवतारा येत नसतात. आज या सर्व काळाला हरिभक्तपरायण रमेशांना गंगाधर विहरे सेवापूर्ती त्यानिमित्तानं हा कार्यक्रम तसा कार्यक्रम डेपोमध्ये ज्यांचा परवाय झाला वाटतं बरेच 5 मंडळी एकत्र रिटायर झाले कुठे कार्यक्रम झाला तर यांच्या अंतःकरणामध्ये सत्य संकल्पाचा दाता नारायण बऱ्याच दिवसात जवळजवळ वर्षापासून म्हणत होते आपल्याला कीर्तन करायचं सगळ्या मंडळींना बोलायचं सगळे गावातले सर्व भजनी मंडळ सर्व गावातल्या मंडळींना पाहुणे रावळे मित्र सगळ्या मंडळींना एक दिवस बोलायचं प्रसाद करायचा देवाचा प्रसाद करारे भजन सर्व संत मंडळींना एक दिवस बोलायचं आणि एक दिवस संत मेळा करायचं म्हणले. पण पहा काय ताकद असते विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता
विश्वास करतो तरी स्वामीवरील सत्ता. सकाळी 8 वाजेपर्यंत वातावरण काय वेगळंच होतं. तिथून पुढे सगळं जुळवाजुळव झाली, पाऊस थांबला आणि काय योग पान आज ऊन नाही, तिकडे कुठे बघलं तरी सावली आला. ठीक आहे, मी कोण घडवतंय? म्या बोलविल्या वेग बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जगातील चाळविता. ह्या भगवंताची आनंद करण्यापासून जर आपण धावा केला तर भगवान परमात्माच्या भक्ताचे मनोरथ पूर्ण करत असले. हरिभक्त परायण साधना गंगाधर बिहेरे भजनी मंडळाचा त्यांचा प्रेम असल्यामुळे आज एवढी भजनी नाही तर कीर्तनाला भजनी मिळणं भारावर असतं. एवढी भजनी मंडळी बसलेले भरपूर सगळे परमार्थ प्रेमी मंडळी, त्यांचा सर्व हा परिवार, कांताबाई रमेश मेहरे, कारण त्यांचा फार मोठा वाटा आहे याच्यामध्ये. या कसं असतं पाठीमागची शक्ती दिसत नसती, पण त्यांचा सुद्धा याच्यामध्ये फार मोठा वाटा. अर्धांगिनी म्हटलंय ना, अशा आपल्या मातोश्री तसे त्यांचे जोडी चिरंजीव महेश मेहरे, प्रवीण मेहरे, त्यांची कन्या कांचन विजय मेहरे, त्यांच्या 2 सुनबाई शीतलताई आणि संगीताताई. या कुटुंबाचं असं विशेष महाराष्ट्र सगळे माळकरी 100% माळकरी कुटुंब या गावातलं. एकूण 30 वर्ष सेवा केली महामंडळाची सेवा. महाराज संतांचं जीवन पाहिलं तर कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, त्यांचे पावन ती लोक वरनाभिमाने कोण झाले सवय नैतेच्या संगोन मजपाची अत्यंत आधी करले हरिभजनी तयाची पुराणे पहाट झाली अख्खा अभंग पाहतुनी. त्यांचं कर्मच ब्रह्म झालं. सगळं कसं या विकू लागे बाळ माया सावळ्या कृपू लागे नरहरी सोनारा घडू कुंकू लागे सोच्या मेळ्या संगे धोरी होईल. आपली ड्युटी परमार्थ नाही होणार होईल ना. सहज कर्मेची झाली ब्रह्मार्पण जन नही अवघा जनार्दन. तरी कधी होईल? कधी होईल? ज्या वेळेस आपलं आणि भगवंताचं नातं जोडलं जाईल. आपलं नातं हे व्यवहाराशी जोडलेलं आहे, म्हणून आपल्याला दुःख आहे, चिंता आहे, काळजी आहे. आता संतांचं जीवन पाहू घ्यायची प्रेलोची आनंदाची आता चरणी जगन्नाथ साधूबाबांचं जीवन पाहा. कांदा मुळा भाजी अवघी विठावी भाजी मोठ नाडा विहीर सोयी अवधी यथुरी पंढरी. कारण महाराज कोणाच्या माता पितेला धर्म देत धन्यता देत नसतात. साठविला
नाही मिळत. कुस्ती खेळणार जर असलं तर बाहेर बाकीचे जे पाहणारे असतात ना त्यांचे त्यांना घर मागे पाहणारे आता जमिनीला असं वाटतं म्हणजे रामच नाही ना घरी काही तरी आवडे ना खेळणारे दोघच असतात पण आजचे जे बसलेले असतात ना ते त्यांची हालत असते त्यांना आपण ठरतो का काय तसं या मंडळींच्या अंगात येतं. पण कधी येत असतं तुका म्हणे तुझ्या घरीला विठ्ठल वरवर नाही अंतकरणापासून ज्यावेळेस ती मुरलं जातं मुरल्याशिवाय असं जातो होईल ज्यांनी पुष्ट केलेलं त्यांना कसं होत असतं ते तात्पर्य धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा. आपला विषय असा होता का कर्मब्रह्म होता आपली ड्युटीच भगवंताची सेवा होती. संतबाबांचं सगळं शेतीवाडी पंढरपूर झालं. संतबाबा काही कुठं कधी गेले नाही त्याचा अर्थ जाऊ नये असं नाही. आता आपल्याला वाडीला जायचंय तात्पर्य त्यांचा भाव असा झाला का हे सगळं भगवान परमात्म्याच आहे. ही सेवा भगवंत सेवाची आवडी विचारावी नाम भेदा भेद काम निवारोनी न लगे हलावे चलावे बाहेरी अवघेची घडी बैसलिया देवाची नामे देवाची श्री सर्व अलंकारी समर्पावी तुका म्हणे होय बावीची संतोषी वसे नामापाशी नापुडिया 29 वर्षे सेवा केली आणि सेवा पूर्तीचा कार्यक्रम सुंदर असं प्रसादाचं नियोजन. सर्व मंडळी आले. श्रवण महाराज आले. आईकडे त्यांना फोन केला म्हणलं आता तुमचे भजन मंडळ काही येत नाही वातावरण असं आहे लांबांतरे महाराज आले. महाराजांना धन्यवाद. गायनाचार्य मंडळी सगळे आपल्याला काय नावं माहिती नाही. मृदंगाचार्य महाराज अमोल महाराज सर्व महाराज मंडळी सर्व गायनाचार्य सर्व टाळकरी हे परमार्थाचं प्रेम काही वेगळं असतं बरं का निष्काम प्रेम आहे. याच्यामध्ये आधी 5 विषय नाही. बाकी तुम्ही बाहेर सगळं काही घेणं घेतलेलं आहे. मुलीला जर साडी घेतली कवडीला साडी घेतली तर मुलीलाही चांगलं काहीच नाही घेतलं की मग ती अशी जाताना काही पाहिजे सुखी करत असतील. म्हणजे आपल्याला बाहेरचं जे प्रेम हे वेगळं आहे त्याच्यामध्ये मोह आहे ममता आहे लोभ आहे. पण परमार्थाचं प्रेम म्हणजे शुद्ध प्रेम आहे एकदम शुद्ध. याच्यामध्ये काहीच नाही. त्याचं वर्णन करतात भगवान परमात्मा गीतेमध्ये अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गत यथा सर्वा रंभ परिग्राची जोमत भक्त समी प्रिया या कुटुंबाला धन्यवाद. भगवान परमात्म्याकडे आपली अशी प्रार्थना आहे. सुंदर अशी त्यांनी सर्विस केली. सगळं त्यांच्या मनोलक्ष कुटुंब सगळं व्यवस्थित आहे. तिथून पुढच्या काळाला परमार्थ घडावा हीच आपली इच्छा आहे. बाकी काही नाही. बाकी आपण जन्मोजन्मी केलेलंच आहे. प्रपंच आपला झालेला आहे. प्रत्येक जन्मामध्ये आपले सगळं झालेलं आहे. परंतु भगवान परमात्म्याला हे आपल्याला जे शरीर दिले ना दिले इंद्रिय हात पाय मला म्हणतो भगवंतानं काय केलं आपल्या हाताने कुठे देऊ. भगवंतानं आपल्याला एवढं सुंदर असं शरीर दिलंय पवित्र कुळा जन्म दिलाय साधू संतांची आपली भेट झाली. किती उपकार आहे भगवंताचे आपल्यावर. हे आपण भगवान परमात्मा जोडू शकतोय. अरे नाथनिशी कपाळो देवाची मला सांगतात आहे उशितो जनाची एकला बाळा कोणती दुधाची उत्पत्ती उशितो श्रीपती सगळी दोन्ही तरी आपण म्हणतो तेव्हा काय करतो तर बाईला नाही नस केली होती. सगळ्या गावात सांगत होती नस केली 2 तोळ्याची नस केली 2 तोळ्याची नस केली. सगळ्या गावामध्ये नवऱ्याचं भूषण सांगत होती. पण शेवट मध्ये महाराज
कबीर महाराज भगवंताच्या चिंतनात दुलत चाललेले आली ती सगळं गाव धरून आली होती आणि मग म्हणजे महाराज पाया पडू द्या आणि तिनं केलं पाहिजे बसून पुन्हा सुरू पूर्ण म्हणजे अद्यापासून आमची परिस्थिती नव्हती पण सगळं हे केलंय म्हणजे 10 किती म्हणजे 2 सोय आता ते साधूला काय नाही दीड भाड महात्म्याला काय मग त्यावेळेस महात्मे म्हणजे ज्या नवऱ्याला 2 तोळ्याची 10 केली काय त्याचा उदो चाललाय ज्या भगवान परमात्म्याला तुला नाच दिलं त्याचं काय त्याचं कधी नामस्मरण त्याचं कधी आठवण तुला त्याचा तर विसर पडला म्हणजे अखिल कोट ब्रह्मांड नाही भगवान परमात्म्यामुळेच आपल्याला सुंदर असं प्राप्त झालंय तर ज्या योगाने आपण भगवंताचं भजन करू शकतो म्हणून भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना आहे काहींच्याकडून राहिलेलं पुढचं काय जे आयुष्य असेल भगवंताची सेवा करावी साधू संतांची सेवा करावी भगवंताचं चिंतन करावं कारण चिंतने सद्रूपता कारण जीवन मुक्त होण्याकरता मनुष्य औत हात का मानव देह अल्लाने सुर दिया खाया पिया सुख से सोया हात जमाना सोया आज किती मोठा श्रीमंत पा किती मोठा मंत्री पा कधी हिंमत येत कृतार्थ जीवन झाला आता काहीच करायचं राहिलं नाही तुकोबरायसाठी हात ठेवून सांगतात जन्म आलो त्याची आज फळ झालेली साथी तुम्ही सांभाळले संती फल निरसले खंती कृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुका म्हणे काळ आता काही करो ना त्याचे बळ तुम्ही सांभाळले संती भय निरसले खंती हे परमार्थातलं परिणामी यासाठी तिला होता अट्टहास हा जो अभंग आहे हा तुकोबरायांच्या साक्षात्कार झाल्यानंतर साधनेचा शेवट आहे शरीराचा शेवट नाही कारण पुढचं पाहा आता दिवस संदर्भ लागत नाही ना तसा आपण जरी म्हणतो स्मशानभूमीमध्ये तर त्याचा संदर्भ जर पाहिला त्यांना जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाली साक्षात्कार झाला भगवान परमात्म्याचा 15 दिवसानंतर आणि मग साधनेचा शेवटचा दिवस राहिलेला आयुष्य का म्हणे उरलो उपकारा पुरता तात्पर्य त्यांनी 29 वर्ष महामंडळाची सेवा केली आताही सेवा करायची त्याला अण्णा म्हणले आता फक्त मालक बदलायचा आहे आता काय करायचं मालक बदलायचा इथून मागे साहेब वेगळे होते अधिकारी वेगळे होते मालक वेगळे होते आता त्या मोठ्या मालकाची सेवा करायची सब देवन का बाबा विठोबाचे राजअंभा नित्य दिवाळी विष्णू दास नामा हरे ओवाळी त्या भगवान परमात्म्याची सेवा मध्ये ड्युटी आपण तरी ड्युटीच करतोय ना
दासी धंदा गोविंदाचे गोवारे अनेक दुसरे मदनाई आता निमिडिया चित्ता बसुया पांडुरंग झाली पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग थोडक्यात महाराजांना असं सांगायचं विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता निर्वाणी गोविंद असे माझे पुढे काहीच साकडे पडून दे कोणलाही प्रमाण भक्तायचे जाणा ते देवी उदास गेले अशा पाच त्याचा विषय नारायण झालाय तात्पर्य मालक बदलायचं फक्त त्या भगवान परमात्म्याची सेवा करायची आणि आपलं जीवन जे माऊलीनं आपलं जीवन संसार हा शब्द दोन्हीकडे वापरला बरं का संतांनी तुम्ही जर गाथ्याचा अभ्यास केला खूप बरायचा जर गाथ्याचं बारीक चिंतन केलं संसार हा शब्द दोन्हीकडे वापरला प्रसंगानुसार शंकराचार्यकडे वापरतात पुनरुत्ती जननम पुनरुत्ती मरणम जन्माला येणं जाणं उपजणे निमणे ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी सांगतात येणं जाणं यालाही संसार म्हणतात आणि आपण जो हा करतो याला सुद्धा काही ठिकाणी संसार हा शब्द वापरला संसारी असावी असोरी नसावी भजन करावे वेळोवेळा संसार दुःख मूळ तेहीकडे लिंग ही तो वापरला तात्पर्य असा जो संसार आहे पण अध्यात्म शास्त्रामध्ये साधू संतांनी जो अर्थ घेतलाय ना तो इकडला घेतलाय शंकराचार्यांचा अर्थ घेतला हे आपल्याला थांबवायचंय येण्याची शरीर शरीरा येणे सरे बहुला जेरधारी शिरापुढे ज्ञानियंता राजा गुरु महाराज म्हणती ज्ञान देव माहिती ज्या भगवान परमात्म्याला पितांबर नसून कुरुक्षेत्रावरती गीता सांगितलं अर्जुनाला तेच ज्ञान सर्वसामान्याला न कळ्या करता तोच भगवान परमात्मा संत अवतारात आले आणि सोपं ज्ञान करून दिलं आपल्याला सर्वसामान्याला कळलं नसतं हे ज्ञान लोपलेलं होतं फक्त ब्राह्मणाच्या ताब्यात होतं ते ज्ञान सर्वसामान्याकरता ब्रह्मानंद लहरी प्रगत केली आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा सचिंद्र दयाचा मुख्य शिष्य पश्चिंद्राने बोध गोरक्षाची केला गोरक्षवळला गहिनीप्रती गहिनी प्रसादी निवृत्ती दातारो ज्ञानदेवा सार ही परंपरा आली माऊलीपर्यंत त्र्यंबकला निवृत्ती दादांचा नागपूरची इच्छा झाली काही कालानंतर परत आळंदीला आली म्हणजे भरपूर विठ्ठलपंत रुक्मिणी मातेने देहांचं प्रायश्चित्त घडले परत आले आणि पुन्हा हे धर्माचं कार्य करता झालेली होती मंडळी आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची आपल्यासारख्या जीवाला तारण्याकरता ही मंडळी येतात तात्पर्य आणि मग हीच गुरु परंपरा माऊलीपर्यंत आली आणि भगवंताच्या चिंतनाला जीवन प्रकारचं झालं ते महाराज अभंगाच्या प्रथम करणार सांगतो आज संसार सुफल रानाज मारे 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 देवीरे पाया शोभाते देवीरे पाया विठोबात विठोबात तो मजवावा तो मजवावा तो मजवावा तो मजवावा देवीरे पाया विठोबा तो मजवावा तो मजवावा तो उत्तर सुद्धा त्याच्या अभंगामध्ये जीवन प्रखार्थ झालं पण कशानं झालं घेतलेले पाय विठोबाचे
संत वर्तमानात बोलत असतात बरं का. आपण लई पुढची काळजी करतो, पाऊस पडला तर काय होईल, नाही पडला तर काय होईल, कपाशी केली की बरं झालं असतं, नोकरीला लागलं असतं तर बरं झालं असतं. आपण भविष्य काळाची चिंता करतो, काळजी करतो. संत माणसा विचार नाही पुढचा. वर्तमान काळ, आपला वर्तमान काळ दोन्ही काळाच्या याच्यामध्ये फेल जातो. आपलं आयुष्य बरबाद काय होत असतं, आपल्याकडे विवेक नाही. महाराज सांगतात आजी संसार. आज म्हणजे हा आपण वर्तमानात बोलतात महाराज. आजी संसार म्हणजे माझं मुक्त झालो खऱ्या सत्य भाषेत सांगायचं. माझं जन्माला येणं जाणं थांबलं की भगवंत स्वरूप झालो. पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊया आपुल्या हाती. तो चौथा पुरुषार्थ नामदेवराय सांगतात संत चरणी भाव भरा, समोसना नामस्मरा, मुक्ती सायुज्यता वरा ही करा बापा. पण कशाना घेतलेले पाय विठोबाचे. आता विठोबाचे पाय आपण पाहत नाही का? आपण का असं म्हणू शकत नाही. 15 दिवसाला वारी करणारे काही काही कट्टर मंडळी आहेत, काही काही तशी मंदिरातही काही पुजारी आहे का त्यांची म्हणायची हिंमत. आधी संसार सुखळ झाला की पायी घेतलेले पाय विठोबाचे. पहा मोठे महाराज सांगायचे गेले मंडळीला आठवत असतं तर पहा दृष्टांताशिवाय सिद्धांत करत नसतो. आपल्याला जर घरावर जायचं असतं तर शिडी लागत असते. दृष्टांत हा शिडी आहे सिद्धांताच्या शिखरावर जाण्याकरता. एक ब्राह्मण एक शास्त्री विकाल संध्या करणारा, रोज यज्ञ या पवित्र जीवन जगणारा, रोज 12 वाजेपर्यंत यज्ञ कर्म आहुती करणार आणि 12 वाजता सगळं कर्म संपल्यानंतर यज्ञाला आहुती नैवेद्य दाखवणार आणि नंतरच पाण्याला स्पर्श करणार. तोपर्यंत अन्नाला सुद्धा स्पर्श करत नव्हता. एक दिवसाचा प्रसंग आहे. मुलाला सांगितलं, छोटासा बाळ होतं, म्हणजे बाळा काय तू आज नैवेद्य दाखवून ये म्हणे यज्ञाला. दाखवून ये. ती छोटासा बाळ नैवेद्य घेऊन गेलं तिथं. आता यज्ञाला घेऊ घालून ये म्हणजे काय गेला तो असा यज्ञ होती सर्वांच्या हातामध्ये ताट. तो असं वाचू वाचू पाहिजे. यज्ञाचं मुख पुढे यज्ञाच्या मुख टाकायची नावची जमन काही समज घ्यावं लागेल ना. तो असा करायचा यज्ञ ते बोलतो. बराच वेळ झाला येत नाही म्हणून वडील म्हणले अरे काय येऊ नाही राहिला. अरे म्हणले काय करतो तो? म्हणजे बाबा आधीचं दूध पाहतो. आधीचं काय पाहतो तुम्हाला दृष्टांत करायला श्रेष्ठ जास्त मला नामण्याचा कधीच राहणार नाही. दूध पाहतो म्हणजे काय वेळ मी पाहिलंच नाही. चालेल जाऊ काय चप्पल मागील परिहार सूर्य नाही. असं कोणतं दर्शन आहे? एकदा जर भगवंताचं दर्शन झालं जीवनाचं दुःख संपलं. जन्म एकदा जे दर्शन झालंय अखंड मला मला आता पैसे जाऊ हा किती आवश्यकची स्थिती आहे. असं ऐका असं नाही. आता ते भगवान परमात्म्याची एकरूप झाली. कोण आहे हाती सांभाळी तुका म्हणे निवांत राहील पाहिजे काही आनंदात राहायचा ब्रह्मानंदात राहायचा भगवंताच्या स्वरूपाची एकरूप झाली नसू. भगवान परमात्म्या चिंतनामध्ये देहाचा जर विसर पडला ना आपल्याला
तेव्हा कायचा करी उपकार देहाचा विसर परी मग तरी हा जीव सुख पाले माझा. भगवंताचं भजन करता करता आपल्याला ती शिकवायला पाहिजे. आपल्याला काय करतं चुकले राखून त्याच्यावर नाही भगवंताला आवडतं ना भजन भजन कृती करू. भगवंताला प्रेम लागत असतं. भजन करताना अंतःकरणात असं प्रेम उत्पन्न झालं पाहिजे. आपण किती वेळ भजन करतो किती वेळ त्या भगवंताच्या चिंतनात आपल्याला आठवण झाला पाहिजे ते भजन होत. आणि ते भजन जर आपल्याला प्राप्त झालं तर आपल्याला निश्चित समाधान प्राप्त होणार, शांती प्राप्त होणार. ते कशाला प्राप्त झाले मला अभंगाचं सूत्र करणार. दुखी करणं सांगतात. तो मद भावा वेळो वेळा भावा पांडुरंग हरिभक्त परायण पंकपाल महाराज. आता याचा संदर्भ कसा लावायचा. तो भगवान परमात्मा अखंड आपल्याजवळ व्हावा. आपल्याशी संदर्भ लागला पाहिजे. आपण वास्तवात जगणारी मंडळी आहोत. आपण परमार्थ करतोय, संतांचा परमार्थ करतो. भगवान परमात्मा अखंड आपल्या चित्तात राहायचा अर्थ आहे. ज्या भगवान परमात्म्याचं दर्शन झालंय, ज्या पांडुरंगाचा साक्षात्कार झाला, तो भगवान परमात्मा अखंड आपल्या चित्तात राहायचं मागणी करतात. तो मध्ये व्हावा. तो भगवान परमात्मा, त्याला तुम्ही काही म्हणा, राम म्हणा, कृष्ण म्हणा, तुम्हाला आवडत असेल तर देवी म्हणा, गणपती म्हणा, त्याला काही फरक नाही पडत. तो एक रंग नाही, रूप नाही. तो भगवान परमात्मा निर्गुण निराकार आहे, सच्चिदानंद स्वरूपे. त्या भगवान परमात्मा आपल्या अखंड चित्तात राहण्याकरता आपल्यावर संतांची कृपा लागत असते. संतांच्या कृपेशिवाय ज्ञानेश्वर महाराज सांगतात,
साधशी साधना सतती भावाचे बंधन. आत्याबाई म्हणता येईल गावात नाव कुसुमांचा देशमान मानायच्या आपल्याकडे आल्या होत्या त्या हिंदीताई आल्या पेरूवरून. हेच परमार्थाचं प्रेमी ही सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांची कृपा आहे, भजनाची परंपरा. तात्पर्य तो मध्ये व्हावा ते काम संत करता जेणे भ्रांती पासून हिरतले गुरु वाक्य मन घेतले आत्मस्वरूपी घातले ठरवलेला. आता हे आपल्याला संतांच्या कर्तव्यात चाललं. 2001 दादाने सरमनन केलंय आम्हाला सद्गुरू दादांनी. आपणही ड्युटीच करू राहिलोय, आपणही ड्युटीच करतोय. त्याच्या अगोदर मग टेम्पररी सोमवारी एक देव, मंगळवारी एक देव, बुधवारी एक देव, गुरुवारी एक देव. पण एकदा जर संत जीवनात आले सकाळी तीर्थे निवृत्तीच्या पायी तेथे बुडी देई माझे मना. आता तू न करी भ्रांतीचे भ्रमण वृत्तीशी मार्जन केले असे. आपला विषय असा आहे महाराज सांगतात तो मध्ये व्हावा वेळ वेळा व्हावा. पंधरा एक भगवान परमात्मा करून मला कशाचीच गरज नाही. तुकोबदार आहे. छत्रपतीने काय काय पाठवलं होतं, घेतलं काहीच नाही घेतलं. नाथाईला संसार म्हणजे पहा संतांकडे काय सगळ्या संतांचं जीवन साधने. एका बाजूला विश्वाची संपत्ती, एका बाजूला भगवान परमात्मा आहे. आपल्या पुढे समोर ठेवलं आपण काय घेऊ. तिकडे सत्ता आहे, ऐश्वर आहे, समय, पैसा आहे. अख्ख्या विश्वाची संपत्ती एक बाजूला आहे आणि एक बाजूला फक्त भगवान परमात्मा आहे. माऊली सांगतात तो मध्ये व्हावा वेळ वेळा व्हावा. का बरं हे सगळं उपजीविके नाशिले उन्नती दिसे घटिका यंत्र दैसे खरी का. संतांची ज्ञानदृष्टी असते. एक भगवान परमात्मा सुद्धा सगळ्याचा एक दिवस नाश होणार आहे. हे सगळं संपत असतं एक दिवस. कारण प्रमाणे आपलं शरीर सगळं त्यांचं चालेल नाही. एक बाजूला सगळ्या विश्वाची संपत्ती सगळं त्याच्यामध्ये आपलं शरीर ते सुद्धा नाट्य म्हणतात. येत होते जाणारे तात्पर्य जगद्गुरु तुकोबदार यांच्या समकालीन एक महात्मा होऊन गेले निमराज महाराज म्हणून. शिरूरच्या बाउंड्रीवर एक असं छोटस गाव आहे.
तुकोबारायांच्या समकालीन निमराज महाराज म्हणून त्यांनी एक दत्त प्रबोध नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच वारीला पंढरपूरला जायचे. त्याचा तुकोबाराय आजारी पडले. आता नियम होता, परंतु आजारी पडले, तापाना पडले, शरीर साथ देत नाही म्हणून तुकोबारायांचं गेल्या वर्षी वारीला जाणं झालं नाही. आणि मग आता वाळवंटात कीर्तन कोणा करायचं, तिथं मान फक्त तुकोबारायांचंच कीर्तन व्हायचं. निमराज महाराज दिल्ली वगैरे सोयीला लागले आणि पांडुरंगाच्या दर्शनाला गेल्यानंतर पांडुरंग परमात्मा म्हणले, आज कीर्तन माझा निमराज करी म्हटले. आता रुक्मिणी माता म्हणले, काय तुमचे भक्त म्हणले, मी परीक्षा पाहिजे म्हणले त्यांच्यावर, कसून पाहिजे तर तुमचा भक्त म्हणले नाही का. म्हणजे माझी भक्त अशी आहे ना म्हणले, त्यांना सोनेरूच्या मामृती घेतला, त्यांना काय म्हणलं बा, त्यांना फक्त एक जी लागतो म्हणले. आणि मग पहा म्हणले तुमचा भक्त कसा येतो. तिथं घडलेला प्रसंग, निमराज महाराजांचं पांडुरंगाचं दर्शन झालं, समाधान झालं आणि बाहेर आले. महाद्वाराच्या बाहेर आले. काही माता मावल्याची असं विकत होते, फळं भाजीपाला. एक बाई गाजर विकत होती, अशी पाटी तिच्यावाली गाजरांना भरलेली पाटी. महाराज तिथून चालले निमराज महाराज. ती माता मावली म्हणले, महाराज एक 5 मिनिटं इथं बसा म्हणले, मी मुलाला पाजून येते म्हणले. आता एक तर साधूचं अंतःकरण, दया, क्षमा, शांती, देखे देवाची वस्ती. साधूचं अंतःकरण द्रवलं, तान्ह्या मुलाला पाजायला यायचं म्हणले, बसतो ना म्हणले, मला तरी काय आता येते म्हणले मुलाला पाजून लगेच. बसले ना महाराज तिथं. ती माता माऊली गेली. 1 तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले. सगळे वारकरी यायचे, विचारायचे, महाराज काय करते तुम्ही, गाजरी किती का काय, तुम्ही काय करते म्हणले नेमकं. महाराजांना काहीच बोलता येईल ना. 4 वाजले, 5 वाजले, शेवटी वैराग्य प्राप्त झाले. म्हणजे काय भानगडे म्हणले, की जशी पाठी झाली तशी अशी फेकून गेली तर सगळे सोन्याचे गाजर. सगळे लोक या काय लागले, सोन्याचे गाजर, पाठीवर सोन्याचे गाजर, सोन्याचे. महाराजांना त्याच्यात काही नको होतं. तो मध्ये व्हावा, तो मध्ये व्हावा, वेळा व्हावा, पण महाराजांनी त्याला स्पर्श सुद्धा नाही केला. सगळे लोक गाजर घेऊन गेले, पण महाराजांनी स्पर्श नाही केला. पुन्हा राजवाद केले, भगवंताचे चरण धरले आणि रडू लागले. भगवान परमात्म्याला म्हटले, अरे आम्हाला जे पाहिजे ते तुम्ही काय देतोस म्हटले. त्यावेळी भगवंतांना सांगितलं, आई साहेबांना पाहिले की माझी भक्त म्हणले. बाकीचे गेले म्हणजे सगळे गाजर घेऊन, तर माझे जे भक्त आहे ते अनपेक्षित. एक भगवान परमात्मा करून त्यांना या जगातलं काहीच नको म्हणले, काही नको त्यांना. असेच भक्त एक भगवान परमात्मा प्राप्त झालं तर सगळं प्राप्त झालं, काही करायचं नाही राहिलं. आणि आपण इकडे आयुष्यभर किती जरी कमावलं ना, आपल्याला घ्यावायला वाचलं येईल. त्याच्यामध्ये आपण रमलोय, माया विघ्नी मला खरी. आपल्याला याच्यात वाटतं काही शेजारी फिरतोय, काय बंगला, काय सत्ता, काय ऐश्वर्य, पण आतून काय चालू आपल्याला माहिती का. हे बाबांच्या काळातले पूर्वीचं पाटील होते एक गावात. त्या काळामध्ये असे पायसनाचे चमड्याचे बूट असायचे, असे भारी चमड्याचे पातळीचे.
आणि ते पाटीलांचं रुबावन किंवा एक दिवसाचा प्रसंग नवा जोडण असा घालून चालला ते नवं म्हणलं कसं असतं ते कसं आहे ते असं उलटत चालायचं जरा ते पाटील गावात बसले लोकांना काय रुबाब सुरू पाटील चालतंय म्हणजे आता आतून काय आग होती ती त्याला माहिती ना आपल्याला असं वाटतं काय मारा युसीच्या गाडीमध्ये चाललाय पण पुढे गेल्यावर त्या फायनान्स वाल्याने धरल्यावर फायनान्स वाले जर आले म्हणजे आपल्याला हे विषयाचं सुख काय त्याला ते बुट दर्शन म्हणून तो असा वागणं काढतोय पण बाकीच्यांना काय वाटतं काय रुबाब सुरू चाललाय तसं आपल्याला हे सगळं असं दिसतंय तसं नाही खाली भार पोटी भूक काय खेळायचे सुख सगळे कर्माचे ऐकणारे श्रवणाचे नसतात ना काही पाहुण्यांना असं वाटतं कधी उरकून कधी 2 प्रसाद घेऊन त्यांना भेटून पटकन जाऊ धावतं जेवण आहे त्याच्यामुळे आपल्याला सगळ्याच बाजू सांभाळल्या पाहिजे ना कसं आहे सगळे आता माहीत नाही ना चालत सगळेच कर्मासाठी नाही ना त्याच्यामुळे आपल्याला एकदम वेळेत कार्यक्रम संपवून कुठं भोजन आहे पावसाचं वातावरण आहे त्या भगवान परमात्म्याची आपल्याला किती करता येतं कार्यक्रम झालाय त्यांना आपल्याला वेळ दिली हा यज्ञ कलियुगामध्ये नाम जप यज्ञ तो कर्म साधून स्थिती स्नानादी कर्म हा नाम यज्ञ हे नाम संकीर्तन म्हणजे कलियुगात 1 नंबरचं साधन आहे यांना भगवंताची प्राप्ती होतात ते तात्पर्य महाराज जीवनामध्ये दुसरं काहीच मागत नाही त्या भगवान परमात्म्याच्या चिंतनाला जीवन कृतार्थ झाले आधी संसार सुफळ झाला जी माये विठवेले पाय विठोबाचे तो मग भावा वेळा भावा पंढरंग म्हणून त्या भगवान परमात्म्याचं सगळे मिळून आपण याचं भजन करू सगळे मंडळी सगळे महाराज 2 महिन्यापूर्वी एक जणांना ते मोबाईल मध्ये दाखवलं तो ते तुम्हाला तुमची माहिती असावा पुण्यामध्ये रिसर्च झालं आणि बऱ्याच डॉक्टरांनी बरेचसे पेशंट त्याच्यावर प्रयोग केले 10 मिनिटं ध्यानाला बसवले विठ्ठल नामाचं चिंतन करायला लावलं त्यांना आणि त्या मशीनरी जोडल्या त्यांना हृदयविकाराचे पेशंट ब्लड प्रेशरचे ते कमी झाले ते 10 मिनिटांमध्ये त्यांनी ते रिपोर्ट दाखवले मोबाईलवरती आलं होतं मध्यंतरी नुसतं विठ्ठल नामाचं 10 मिनिटं चिंतन केल्यानंतर जर याच्यामध्ये बदल होऊ शकतो हे डॉक्टर लोक पूर्वी सांगत होते पूर्वी म्हणजे मध्यंतरीच्या काळात तुम्ही आता माळी काढा अमकं खा तमकं खा नाही तर तुम्ही जगत नाही तुम्ही मांसाहार करा हेच डॉक्टर आज सांगतात तर तुम्ही भगवंताचं चिंतन करा विठ्ठल नामाचं नामस्मरण करा हरी नामाची औषधी खरी नियतचे खा अंग रोग व्यापळ नाही भव रोग विकजा म्हणून त्या भगवान परमात्म्याचं सगळे मिळण्याचं आपण प्रेमाना भजन करू त्याच्यामध्ये या कॅरेबॅगमध्ये कागद आहे त्या कागदातला हार काढा
आधी संसार सुखर झाला गे माये दुसवेले पाय विधोपाती तो मज भावा विरोवेळा भावा पांडुरंग. माऊली स्वतःचं जीवन कृतार्थ झाले. आता बरेच मित्रमंडळी आले, ड्युटीवरचे असतील, पाहुणे रावळे, तर सगळ्यांचा सत्कार होईल, सगळा पुढचा कार्यक्रम व्यवस्थित होईल, प्रसाद होईल. आपण एक 15 मिनिटात कार्यक्रम उरकून घेऊ. संतांचं जीवन कसं असतं पहा. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती तुटी भार वाढे त्याचे सर्वस्व हे आहे. संतांचे जीवन स्वतः कृतार्थ झाले, स्वतः मुक्त झाले, पण तरीही संत आपल्याकरता येतात. आपण खेड्यातली मंडळी, सगळी शेतकरी मंडळी जवळजवळ जर बादली विहिरीत पडली तर आपण कशानं काढतो बाबा? गळानं काढतो. वास्तविक पाहिलं तर गळाचं खाली जायचं काही काम आहे का? वैयक्तिक काही काम आहे का त्याच्यावर? पण राहत नाही त्याला. तशी ह्या संत मंडळींना राहत नाही. वैकुंठातून ही मंडळी आपल्या करता येतात. आपल्यासारख्या ह्या बादल्या या संसार सागरात बुडून गंजून जातील, माती होईल, म्हणून यांना राहत नाही. कळवा येतो, हे संत खाली येतात. जेव्हाही सत्तेत यावं लागतो त्यांना, आणि आपल्या करता येऊन त्यांना आपले कोण मान अपमान. आपण माऊलीचं जीवन जर पाहिलं, माऊलीचं चरित्र पाहिलं तर किती संकट आहे, किती त्रास होईल. परंतु हे सगळं सहन करून आईचं अंतकरण घेऊन येतात आणि आपलं जीवन कृतार्थ करतात. आयुष्यभर जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती रूपकारे. आणि आपल्याला सुद्धा सांगतात माऊली, ही जी सांगतात कोणाला सांगतात? आपल्याला सांगतात. शेवटच्या
शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात पाप रखुमा दिलीवरून नविसंधी सर्वता निवृत्तीने तत्वता शब्द सगळ्यात महत्वाचा आहे. ते तत्वज्ञ संत स्वीकारीचे या उपाधीनाची गुप्त चैतन्य असे सर्व गट ते तत्वज्ञ संत स्वीकारीचे. आता हे कसले विसरतात पण आपल्याला सांगतात माऊली का तुम्ही त्या भगवान परमात्म्याला विसरू नका, म्हणजे त्याच्या नामाला विसरू नका, म्हणजे भगवान परमात्म्याच्या स्मरणात राहा. तात्पर्य संतांचा निरोप आवडे देवाशी ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गुटी चंदन शिया हृदयी कळवळा. संतांचा हा निरोप ऐका एका मिनिटामध्ये दुर्लभ असा मनुष्य जीव आपल्याला प्राप्त झालाय. आपली जिथं श्रद्धा दसराच्या ब्रह्मनिष्ठ महापुरुषाला शरण जावं, पवित्र तुळशीची माळ घालावी, सगळ्याकडे घातलं परत काढून येईल. अरण्य पंढरीची वारी करावी, हरिपाठ करावा, तीच वारकरीची संध्या ज्ञानेश्वरी वाचावी, गाथा वाचावा आणि आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी आलेले सर्व, आता ते काय बोलणार नाही ते म्हटले, बोलणार आहे का? त्याचे आलेले सर्व पाहुणे, सर्व गायनाचार मंडळी, सर्व महाराज मंडळी, मृदंगाचार्य किरण महाराज मृदंगाचार्य, सर्व श्रवण महाराज, आलेले सर्व परमार्थ प्रेमी मंडळी, सर्व भजनी मंडळ, सर्वांना एकदा धन्यवाद. त्यांचे महामंडळाचे आलेले सर्व कर्मचारी, मित्र मंडळ, पाहुणे रावळे सर्वांना त्यांनी सांगितलं का विनंती प्रसाद घेऊन सर्वांनी जावं. सर्व भजनी मंडळांनी नारळ घेऊन जावं. काय बोलताय का 2 मिनिटं? नंतर बोलताय का? झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी किंबहुना तुमचे केले, धर्म कीर्तन सिद्धी केले, माझे ते उरले काहीच. झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी समर्थ सद्गुरूंच्या चरणी समर्पित करू आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. Thank you.